हॅलो सर. हॅलो सर. सर आज आपल्याला 15 दिवस झालेले आहेत, हं. तर आम्हाला तुमच्या सर्जरीचा अनुभव ऐकायचा होता की कसं हो. झालं. आज स्टिच पण काढून टाकलेत आपण. हो. हां सर, सर्जरीच्या आधीपासून सुरुवात करा, कसं होतं हो. आधी? तर म्हणजे आता आधी गायनोकोमास्टिया होता, तर ते टी शर्ट वगैरे घालायला एकदम खूप ऑकवर्ड वाटायचं मला. आणि मोस्टली कसं आहे, आपण शर्टलेस नाही जाऊ शकत. मोस्टली जो एक जिमिंग पर्सन आहे, हां. तर त्याचं एक ड्रीम असतं की नाही मी शर्टलेस गेलो पाहिजे, पण ते शर्टलेस बिलकुल. होऊ शकत नव्हतं. कारण ते शेप बरोबर दिसत नव्हतं. बिलकुल. तर मग मी आता ॲक्च्युली खूप काळापासून मी सर्च करत होतो याच्यावरती की गायनोकोमास्टिया सर्जन नागपूरमध्ये कोण आहे. आणि त्याच्यानंतर मला माहीत झालं की मोस्टली एक प्लास्टिक सर्जन जो असतो तो जनरली हे अशा टाईपच्या सर्जरीज करतो. तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव जे आहे ते पवन सरांचं झालं होतं, पवन शहाणे सरांचं. तर मी खूप काळापासून त्यांना अप्रोच करायचा प्रयत्न केला, पण शेवटी एक तो डे आला ज्या दिवशी मी त्यांना कन्सल्ट केलं आणि त्यानंतर व्हिजिट केलं त्यांच्या क्लिनिकला. त्यांनी सगळं समजावून सांगितलं की अशा अशा पद्धतीने आपण एकदम मिनिमल कट्स देऊन आपण सर्जरी करतो. आणि त्यानंतर मग मी एक डे ठरवला ज्या दिवशी आपण करू. ऑब्व्हियसली ज्या दिवशी मी आलो त्या दिवशी थोडंसं अँझायटी होती की कसं होईल, का होईल, बरोबर. म्हणजे त्रास होईल की नाही होणार. हां, हां. आणि काय एक इंजेक्शन दिलं, मी झोपलो. त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर मला काहीच माहित नाही. मग परत जेव्हा मला आणलं वार्डामध्ये परत, तर त्याच्यानंतर लक्षात आलं की आपली सर्जरी झाली आणि मला असं काही वाटतही नव्हतं की आपली सर्जरी झाली. छान. हां. आणि म्हणजे काहीच पेन नाही. 2 दिवस थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं म्हणजे त्या तेवढ्या भागाला, कारण आपण ते प्रेशर गारमेंट घालतो. बरोबर. त्यामुळे थोडंसं वाटतं अनकम्फर्टेबल. पण म्हणजे मला आज 15 दिवस झाले, आज मी स्टिचेस काढले आणि मला अजूनही काहीच पेन नाही. म्हणजे मला असं वाटत जे स्टार्टिंगचे जे 4-5 दिवसाच्या ज्या गोळ्या दिल्या होत्या, मेडिसिन्स दिल्या होत्या, मला असं वाटत होतं की त्या मेडिसिन्स जरी नाही घेतल्या तरी पण मला काही पेन नव्हतं गोष्टी. अच्छा. हां. छान कम्फर्टेबल झाले एकदम छान. आणि आता मी जेव्हा माझी एक चेस्ट बघतो तर मला असं वाटतं की चला बा आता एकदम ही ऍक्च्युली माझी चेस्ट आहे. हां, खरंच खरंच. तर बिलकुल. म्हणजे एक सॅटिस्फाईंग अनुभव आहे. आणि कोणाला सर्जरी करायची असेल तर काय सजेशन द्या, म्हणजे कोणाला गायनोकोमॅस्टिया असेल मे बी तर त्याला? तर मी सजेस्ट करेल की ऍटलिस्ट त्यांनी एकदा व्हिजिट करावं, कन्सल्ट करावं. त्यानंतर मग डिसाईड करावं की त्यांना सर्जरीसाठी जायचं नाही जायचं. पण ऍटलिस्ट त्यांनी वन्स दे शुड कन्सल्ट. बिलकुल बिलकुल खरंच. कन्सल्ट केल्यानंतर त्यांनाच लक्षात येईल की म्हणजे एक स्टार्टिंग एक्सपिरियन्स पण असतो. जेव्हा आपण कन्सल्ट करतो आपली एक मनातली जी भीती असते ती मोस्टली निघून जाते बरोबर. स्टार्टिंगला. म्हणजे जो एक त्याला काय म्हणतो ना आपण, इनिबिशन असतं थोडंसं इनर्शिया असतो, हेजिटेशन असतं. माझा जो हे एक प्रॉब्लेम आहे हा मी कसं डिस्कस करू डॉक्टर. तर जेव्हा तुम्ही डिस्कस करता तेव्हा तुम्ही एक तुमचा अर्धा फोबिया तिथेच कमी होऊन जातो, संपून जातं. तर बस एक ओव्हरऑल माझा एक बेस्ट एक्सपिरियन्स होता. थँक्यू. चालेल.